नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. बॅलन्स शीटमध्ये जे कॅश असते ओके, म्हणजे कंपनीकडे जी कॅश असते ओके, नॉट अगेन्स्ट द बॉरोईंग घेतल्यानंतर सुद्धा बॅलन्स शीटमध्ये कॅश दिसते की ॲसेटमध्ये त्यांची कॅश दिसते आणि लायबिलिटीमध्ये बॉरोईंग दिसतं. तसं नाही. ज्या कंपन्यांना बॉरोईंग नाही आहे म्हणजे लोन घेतलेलं नाही अशा कंपन्यांच्या बॅलन्स शीटमध्ये 2025 मार्च 31 तारीख काय काय होती किंवा किती वाढले ते सांगतो तुम्हाला मी आता. तर LIC ओके, LIC म्हणजे त्यांना सारखाच प्रीमियम येतच असतो. त्यांची बॅलन्स शीटची कॅश आहे आता 69,000 करोड ओके, म्हणजे वाढले किती 28,000 करोड. त्याच्यानंतर दुसरं आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स, फिनॉमिनली यांची कॅश वाढलेली आहे ओके, कर्ज नाही आहे. 38,000 करोड बॅलन्स शीटमध्ये कॅश आहे 2025 मार्चला आणि वाढले किती तर 11,000 कोटी वाढले. प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त आहे आणि प्रॉफिट इज अवेलेबल इन द कॅश ऑफ द बॅलन्स शीट राईट. इट इज नॉट अकाउंट रिसिवेबल. कॅश आलेली आहे बॅलन्स शीटमध्ये दिसते. हिंदुस्तान एरोनॉटिक्स आत्ता पडलेला शेअर असावा. नंतर इन्फोसिस बॅलन्स शीट 24,000 कोटी कॅश ओके, वाढले किती 9,600. त्याच्यानंतर लार्सन अँड टुब्रो फिनॉमिनल कंपनी, यांची पण बॅलन्स शीटमध्ये कॅश 7,600 कोटींनी वाढले. मग 15,000 कोटी गेल्या वर्षी होती, यावेळेला 22,000 कोटी आहे ओके. यांच्यावर कर्ज पण आहे त्यामुळे यांची कॅश वाढली असली तरी विथ रिस्पेक्ट टू कर्ज बघायला लागेल, पण कंपनी उत्तम आहे. त्यानंतर आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन, ही तर फायनान्स कंपनीच आहे ओके. त्यामुळे यांची बॅलन्स शीटमध्ये कॅश वाढले. त्याला विशेष म्हणजे आपण महत्त्व द्यायला पाहिजे, पण नॉट मच काइंड ऑफ थिंग शुड बी ॲट्रिब्युटेड टू इट. कोल इंडियाला पण 34,000 कोटी बॅलन्स शीटवर कॅश आहे. 3,900 कोटी वाढले. वारी एनर्जीज सोलर कंपनी, यांचे पण कॅश 7,700 कोटी आता बॅलन्स शीटवर आहे आणि वाढले किती तर 3,900 कोटी वाढलेले कॅश बॅलन्स शीटमध्ये. टिपिकली ह्या कंपन्या फिनॉमिनली प्रॉफिटेबल आहेत आणि त्याच्यामुळे त्यांची बॅलन्स शीटमधली कॅश पण जास्त वाढलेली दिसते. आणि यांचं मॉडेल असं आहे की कॅश फ्लो यांचं दर महिन्याला येतच असतो आणि दे आर व्हेरी गुड इन कॅश कलेक्शन ओके. बऱ्याचशा कंपन्या कॅश कलेक्शन नीट करू शकत नाहीत, कारण वस्तू तर पाठवून देतात परंतु कॅश व्हेंडर देतो की नाही याच्याकडे त्यांचं लक्ष असतं, पण दे कॅनॉट एक्स्ट्रॅक्ट द कॅश फ्रॉम द वेंडर्स. कारण काहीतरी कारण सांगतो वेंडर आणि म्हणतो उद्या देतो, परवा देतो, पुढच्या महिन्यात देतो. 3 महिने क्रेडिट दिलेलं आहे ना, 3 महिने क्रेडिट दिलं असलं तरीसुद्धा 4थ्या महिन्यात देत नाही. काहीतरी कारणं सांगून पुढे जात राहतो ओके. जेवढी कॅश कन्झर्व करतो वेंडर तेवढं त्याला फायदेशीर असतं राईट. पण तुम्ही जर माल सप्लाय केला आणि टर्म्स ऑफ कंडिशन्सप्रमाणे तुम्हाला जर पैसे यायला पाहिजे असतील तर ऑब्व्हियसली तुमच्या रिसिवेबल डिपार्टमेंटने फॉलोअप केलंच पाहिजे ना. तर हे काही शेअर्स मी तुम्हाला सांगितले जातात ज्यांची बॅलन्स शीटमध्ये कॅश वाढलेली आहे. आणि बॅलन्स शीट म्हणजे काय तर हेल्थ ऑफ द कंपनी, हेल्थ ऑफ द पर्सन जशी असते की नाही तसं बॅलन्स शीट इज लाईक हेल्थ ऑफ कंपनी. त्यामुळे ज्या कंपनीमध्ये कॅश बसले जास्तीत जास्त त्या कंपन्या नॉर्मली चांगल्या असतात. बघा तुम्हाला पटते का आणि ॲक्शन